टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थ, आस्था बहुउद्देशीय संस्था अंबरनाथ पूर्व तसेच भक्ती वेदांत हॉस्पिटल व संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विनामूल्य मोतीबिंदू तपासणी तथा शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांचा अभूतपूर्व तथा उत्स्फूर्त प्रतिसाद। तब्बल 124 नागरिकांची विनामूल्य मोतीबिंदू तपासणी, त्यापैकी 18 मोतीबिंदू रुग्णांची होणार विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया। रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थचे अध्यक्ष राजेश कदम, राजेश देडिया, हसमुख भाई हरिया, माजी नगरसेवक तथा प्रकल्प अधिकारी ॲडव्होकेट स्वप्नील बागुल, भक्ती वेदांत हॉस्पिटलचे राकेश कनोजिया, टीसीएलचे मधु मेनन, प्रकल्प अधिकारी गणेश राऊत तसेच इनरव्हीलच्या डिंपल शहा, नाओमी बॉस्टिन आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती। व्यापारी क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व हसमुख भाई हरिया यांच्या हस्ते ईद कपत उद्घाटन। स्वर्गीय प्रवीण प्रेमजी गाला यांच्या स्मरणार्थ तथा 1 महिन्याच्या पुण्यतिथीनिमित्त शांताबेन प्रेमजी गाला परिवारातर्फे आर्थिक मदत उपलब्ध करीत खारीचा वाटा। आजपर्यंतच्या रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थच्या माध्यमातून आपल्या अध्यक्षीय कार्यकाळाअंतर्गत अध्यक्ष राजेश कदम यांच्या माध्यमातून तब्बल 250 नागरिकांच्या करण्यात आलेल्या विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया अंतर्गत येत्या 30 जून पर्यंत 300 रुग्णांची विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचा राजेश कदम यांचा मानस। रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थ, आस्था बहुउद्देशीय संस्था अंबरनाथ पूर्व तसेच भक्ती वेदांत हॉस्पिटल व संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच स्वर्गीय प्रवीण प्रेमजी गाला यांच्या स्मरणार्थ तथा 1 महिन्याच्या पुण्यतिथीनिमित्त शांताबेन प्रेमजी गाला परिवारातर्फे अंशी आर्थिक स्वरूपात मदत उपलब्ध करीत खारीचा वाटा उचलत रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थचे अध्यक्ष राजेश कदम यांच्या प्रमुख आयोजनातून नागरिकांसाठी विनामूल्य मोतीबिंदू तपासणी तथा शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन मंगळवार दिनांक 28 मे 2024 रोजी सकाळी 10 ते 2 या कालावधी अंतर्गत चंद्रसुमन हॉल अंबरनाथ पूर्व येथे करण्यात आले होते। सदर शिबिराचे उद्घाटन व्यापारी क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व हसमुख भाई हरिया यांच्या हस्ते फीत कापत करण्यात आले। सदर शिबिराला रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थचे अध्यक्ष राजेश कदम, सदर शिबिराचे उद्घाटक हसमुख भाई हरिया, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा डिंपल शहा, नाओमी बॉस्टिन, माजी नगरसेवक तथा प्रकल्प अधिकारी स्वप्नील बागुल, प्रकल्प अधिकारी गणेश राऊत, भक्ती वेदांत हॉस्पिटलचे राकेश कनोजिया, सीसीएलचे मधु मेनन तथा स्वर्गीय प्रवीण भाई गाला यांचा संपूर्ण परिवार आदी मान्यवरांनी विशेष उपस्थिती लावली। उपस्थित सर्वच मान्यवरांचा रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थचे अध्यक्ष राजेश कदम तथा उपस्थित मान्यवरांकडून पुष्पगुच्छ देत त्यांचे विशेष स्वागत करण्यात आले। रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थ, आस्था बहुउद्देशीय संस्था अंबरनाथ पूर्व तसेच भक्ती वेदांत हॉस्पिटल तथा संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सदर विनामूल्य मोतीबिंदू तपासणी तथा शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद देत तब्बल 124 नागरिकांनी आपली नेत्र तपासणी करून घेतली। तसेच त्यापैकी सदर मोतीबिंदू तपासणी अंतर्गत आढळून आलेल्या 18 मोतीबिंदू रुग्णांचा भक्ती वेदांत हॉस्पिटल तथा संशोधन संस्था यांच्या माध्यमातून विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सदर शिबिराचे प्रमुख आयोजक तथा रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थचे अध्यक्ष राजेश कदम यांनी सांगितले। तसेच भविष्यात देखील असे इतर अनेक वैद्यकीय उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवणार असल्याचे विशेष नमूद करीत जास्तीत जास्त नागरिकांनी सदर विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया तथा तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील राजेश कदम यांनी यावेळेस केले। यापूर्वी देखील रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थचे अध्यक्ष राजेश कदम यांच्या माध्यमातून सन 2023-24 या रोटरीच्या अध्यक्षपद कार्यकाळाअंतर्गत निर्माल्य कलेक्शन, शैक्षणिक साहित्य वाटप तसेच गरीब आदिवासी वाड्या वस्ती येथील विद्यार्थी तथा शिक्षकांसाठी विनामूल्य मेडिकल कॅम्प तसेच कबड्डी स्पर्धा, क्रिकेट स्पर्धेचे आयोजन तथा कमलधाम वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक तथा वयोवृद्ध आजी आजोबांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंद महोत्सव अशा इतर अनेक उपक्रमांचे सातत्यपूर्ण स्वरूपात आयोजन करण्यात आले असून आतापर्यंत तब्बल 250 नागरिकांचे करण्यात आलेल्या विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया हा त्यांच्या रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थच्या अध्यक्षपदाच्या कार्यकारिणी अंतर्गत सर्वात महत्त्वपूर्ण अचीवमेंट मानली जात असून जून 30 पर्यंत तब्बल 300 रुग्णांची विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्ण करण्याचा मानस रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थचे अध्यक्ष राजेश कदम यांनी यावेळेस व्यक्त केला। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। नमस्कार, माझं नाव राजेश कदम आहे।
मी अध्यक्ष आहे रोटरी क्लब अंबरनाथ नॉर्थचा। मी सर्वात पहिला सर्वांना धन्यवाद देतो की हे साहेबांना, गणेश साहेबांना, स्वप्नील बागुलला आणि राजू सर यांनी ते इनिशिएटिव्ह घेऊन काम केलेलं आहे। आणि ह्या जे प्रवीण सरांच्याबद्दल आम्ही ते वाढले त्यांच्या निमित्ताने हे केलेलं आहे। मोतीबिंदूच्या टेस्टिंग आणि डोळे टेस्टिंगचा वर्क केलेला आहे। आम्ही अंबरनाथ सवासिनीसाठी हे सगळं फ्री कॅम्प ठेवलेले आहे आणि आस्था म्हणजे आपल्या आस्थाबरोबर आणि भक्तिवेदांबरोबर आपण काम करत आहे। तर मी सर्वांना धन्यवाद देतो की ते आले ते। आणि आमचं हे ऑपरेशन आता करता आम्ही आता मला असं वाटतं 238 ऑपरेशन आता सध्या आम्ही केलेले आहेत आणि आजपर्यंत मला 10-12 पेशंट असे दिसले असे वाटत आहेत। आणि मी सर्वांना धन्यवाद देतो की हे कॅम्प चांगला केलेला आहे, हॉल सुंदर घेतलेला आहे। आम्ही पेशंटला असे बोलतो आणि आम्हाला सगळ्या नागरिकांना बोलतो तर तुम्ही येऊन इथे ऑपरेशनचं टेस्टिंग करून घ्यावे आणि त्याचा सगळा लाभ घ्यावा। सगळं फ्री आहे, कुठलाही चार्ज लागत नाही। नेणे आणण्याचा खर्च आमचा आहे। लेन्स खूप चांगले दिलेले आहेत आणि सगळे टेस्टमेंट चांगले आलेले आहेत। 238मध्ये 238 ऑपरेशन सक्सेसफुल झालेले आहेत। आम्हाला असं वाटतं की आम्ही अंबरनाथमध्ये कॅटरॅक्टचे ऑपरेशन सगळ्यांचे डोळे चांगले करून सोडावे असं माझी इच्छा आहे। आणि सगळे आमचे संधीच आहेत, त्यांनी सगळ्यांनी आपला टाईम पैसा सर्व लावलेला आहे आणि हरे साहेबांना थँक्यू बोलतो कारण एवढी सुंदर हॉल दिला आम्हाला करून। थँक्यू व्हेरी मच। आणि काय कोणाचा आज ये जो कैंप का जो आयोजन आस्था बहु उद्देश्य संस्था तथा रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थ इनकी तरफ से राजेश कदम तथा हमारे राजेश भाई देडिया, स्वप्निल बागुल, गणेश सर, इनके अच्छी मेहनत के वजह से ये जो आज का कैंप का हुआ है। भक्ति वेदांता हॉस्पिटल की तरफ से ये जो मोती बिंदु की चेकअप हो जाने के बाद में ऑपरेशन वगैरह जो भी है, यहाँ पर हमारे मध्यम वर्गीय लोगों के लिए ये एक ऐसी सुविधा है कि इनके तरफ से 1 रुपया भी खर्चा नहीं जाते हुए इनको यहाँ से हॉस्पिटल तक लेके जाना, वहाँ पर उनको एडमिट होने के बाद वहाँ पर रूम की व्यवस्था, खाने पीने की व्यवस्था, सेकेंड डे ऑपरेशन हो जाएगा और ऑपरेशन हो जाने के बाद में वापस यहाँ पर छोड़ने तक की सब सुविधा ये वेदांता हॉस्पिटल की तरफ से है। और ये सब जो कार्य है ये अच्छी उद्देश्य की जितनी भी संस्था है इनके वजह से हो रहा है। तो पब्लिक जितने भी हमारे नागरिकों से आह्वान है कि ज़्यादा में ज़्यादा लोग इसका लाभ लें। थोड़ा अंदर ही बोला। रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थचे अध्यक्ष राजेश कदम यांच्या मुख्य आयोजनाने आस्था बहुउद्देश सामाजिक संस्था गणेश राऊत सर, राजेश देडिया सर आणि हसमुख देडिया यांच्या शुभ हस्ते एक चांगलं काम या चंद्रसुमन हॉलमध्ये झालेलं आहे। मोतीबिंदूचं चेकअप आणि शस्त्रक्रिया ही मोफत केली जात आहे, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे। आज मोतीबिंदू ऑपरेशनला कमीत कमी 50,000, जास्ती असतं 4 ते 5 लाख एवढा खर्च येतो आणि सगळ्यांना परवडणारा नाही आहे। आणि मोतीबिंदू हा वयोवृद्धांना होतच आहे, जास्तीत जास्त 90% लोकांना होतच आहे। त्याचं वयोवृद्धांना चांगली सुविधा याच्यामार्फत उपलब्ध करून दिली। मी सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने आणि पूर्ण अंबरनाथ शहराच्या नागरिकांच्या वतीने या तिघांचेही खूप आभार व्यक्त करतो, त्यांनी नागरिकांना सुविधा उपलब्ध करून दिली।